life, every day, late at night, not okay. All I want, and I pray, all I need are some better days. Fuck me, I'm looking in the mirror, so foggy, but I've never seen clearer. I don't really think anyone can save me, and honestly I'm not really sure I want saving. I like to be my own worst enemy. There's no risk if you don't try at anything, so I'ma just keep buying everything. See you in the next life. नमस्कार मित्रांनो, मी पियुष ब्रँड द फिटनेसच्या आजच्या संडेच्या भटकंतीमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर आज आपण आलो आहे तिकोनागड एक्सप्लोअर करायला, कारण मान्सूनचं प्रसन्न वातावरण आणि त्यात जर तिकोना एक्सप्लोअर केला तर फार मजा असते. म्हणजे आता आम्ही जस्ट पायथ्याला पोहोचलो आहे. ठीक आहे. सो आपल्यासोबत आज आहेत पौर्णिमेचा चंद्र, याला तर तुम्ही ओळखताच. हा अमित, हा कामेरीवरून आलाय. आदिपुरुषमध्ये यानं थोडंसं VFXचं काम केलंय, त्यामुळेच पिक्चर पडला. हा कारणीभूत आहे. हे सी आहेत, दरवेळी फोटोशूट चालू आहे बघा यांचं. हा आम्याचा भाऊ आणि हा सुशांत खोंत. आणि याच्याच बॅक साईडला बघताय तुम्ही तर हा आहे तुंगगड, आणि खाली जे दिसतंय ते तुम्हाला पवना डॅम आहे. तर वातावरण तिकडं सुद्धा खूप प्रसन्न आहे. आणि बरोबर माझ्या पाठीमागं आहे तो म्हणजे तिकोना. ठीक आहे. तर याचा शेप त्रिकोणी असल्यामुळं याला तीन कोना म्हणजेच तिकोना असं संबोधलं गेलं. सो पुढं आल्यावर तुम्हाला इथं हा बोर्ड लागतो जिथं तुम्हाला दिशा दिसते, आणि हे तिकोना गावाची सुरुवात आहे. इथून आपल्याला आतमध्ये जायला लागतं. हळू घे, हळू घे, हळू घे, हळू घे, हळू घे, हळू घे, हळू 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 हळू. पडणार नाही, पण पाय तर लगेच संपलं. ब्रेक नको दागू, फक्त ब्रेक नाही, क्लचच पकडलाय. कारण स्कीट होतात गाड्या, टायर जाम झाले की. बिना स्कीट व्हायला लागले, फक्त क्लच पकडलं. तर गाड्या व्यवस्थित ड्राईव्ह नाही केलं तर अशा अपघातांना मुकावं लागतं. त्यामुळं काळजी घेऊन येत चला. हा. सो मित्रांनो, फायनली आम्ही तिकोनागडाच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहे. तर आज आपल्यासोबत नवीन मेंबर सुद्धा जोडले गेले आहेत. खरं तर आम्ही आशा करतो की आम्ही हे मेंबर पुढे पण आमच्या सोबत राहतील. आणि ऍक्च्युली ढाकबैरीचा काय प्रॉब्लेम आहे काय माहिती, ज्या वेळेस आम्ही कधी प्लॅन केलेला आहे तो कॅन्सलच झालेला आहे. आज पण आम्ही ढाकबैरीच करणार होतो, पण नवीन मेंबर असल्यामुळे आम्ही तो कॅन्सल केला आणि आज तिकोनाला आलोय. आणि खरंच प्लॅन जो कॅन्सल झालाय त्याचं रिग्रेट अजिबात नाही, कारण वातावरणच एवढं मस्त आहे ना की विषय नाही. थोडंसं पुढं आलो आणि परत पावसाला सुरुवात झाली मित्रांनो, बघा. त्यामुळे भिजत ट्रेक करणं मजा येते. आणि हा आपला मित्र सचिन, याचं पण चॅनल आहे. सो थोडंसं पुढं आल्यावर इथं गाड्याची माहिती भेटते सगळी. ठीक आहे. आपण ब्लॉगमध्ये सांगूच तुम्हाला. आणि ही सूचना नक्की लक्षात ठेवा, गडाची स्वच्छता आणि पावित्र्य राखा. आणि गड 5 वाजता बंद होतो, त्यामुळं 5 वाजायच्या आतमध्ये तुम्हाला परत यावं लागतं. ठीक आहे. कारण सुरक्षा विभागाने नियम लावलेत, ते फॉलो करा. सह्याद्रीच्या कडे कपारी घुमतो वारा तुझ्या नामाचा. कृष्णा गोदा भीमा तापी घागर भरती तुझ्या कृपेच्या. जीर जीर जी जीर जीर जी जीर जीर जी जी हा जीर जीर जी जीर जीर जी जीर जीर जी जी. सो वातावरण बघताय तुम्ही माझ्या बॅक साईडला, खूपच मस्त आहे. आणि ट्रेकला सुरुवात झाली नाही तोच जोरात असा पाऊस सुरू झालेला आहे. फक्त सह्याद्री एक्सप्लोअर करायचं असेल ना तर पावसाळ्यात या. आणि आलाय खरं ठीक आहे, पण स्वतःच्या जीवाची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण सह्याद्रीत एवढी अविस्मरणीय किंवा अशी हृदयस्पर्शी दृश्य दिसतात की लोक बरेच भान हरपून जातात आणि अपघात होतो. त्यामुळे स्वतःच्या जीवाची काळजी घेणं सुद्धा तितकं महत्त्वाचं आहे. सो ऑलमोस्ट आपण मध्यवर्ती पोहोचलेलो आहे आणि
या गडाला तिकोना म्हणलं जातं कारण याचा शेप त्रिकोणी आहे आणि तिकोना हा पारसी शब्द असल्यामुळं त्याला आपल्या भाषेत तिकोना म्हणलं गेलं आणि महाराजांनी काही कालानंतर याचं नाव वितंगगड सुद्धा ठेवलेलं आहे. धरून तू टाक मला जन्माला तू ये र पुन्हा जीर जीर जी जीर जीर जी जीर जीर जी जी हा जीर जीर जी जीर जीर जी जीर जीर जी जी. आणि थोडंसं पुढे आल्यावर आपल्याला 2 रस्ते लागतात. एक आहे या बाजूने जातो आणि इकडे दुसरा रस्ता आहे, आपण या बाजूने जातोय कारण इकडं हनुमंतरायाची मूर्ती आहे. थोडंसं पुढं आल्यावर आपल्याला हनुमंतरायाची मूर्ती लागते. ठीक आहे. आणि तुम्ही प्रत्येक गडावर ऑब्झर्व कराल की हनुमानाची आणि गणपतीची मूर्ती किंवा प्रतिमा इथं दगडात कोरलेली असते. त्याचं कारण हेच की हे दोन्ही देव द्वाररक्षक देवता आहेत आणि ही हनुमंतरायाच्या पायाखाली जी प्रतिकृती बघताय तुम्ही ती लंकीन राक्षसिणीची आहे. हनुमंत ज्यावेळेस सीतामातेला सोडवायला श्रीलंकेला निघाले होते किंवा लंकेकडे निघाले होते त्यावेळेस तिने अडथळा आणला होता आणि तिला ठार करून हनुमंतराय आपले लंकेला परत निघाले होते. आणि या मारुतीचं नाव चपटेदान मारुती आहे. सो पुढे जाऊयात आपण आता. प्रत्येक गड किल्ल्यावर तुम्ही गणपतीची किंवा हनुमंतरायाची प्रतिमा पाहतच असाल. त्याच्या मागचं असंही एक कारण असू शकतं की त्या काळात लाईट नसायच्या आणि गड किल्ल्यावर काळोखात असो किंवा शत्रूपासून शत्रूला दटण्यासाठी किंवा सामोरं जाण्यासाठी एका ऊर्जेची गरज असते किंवा एका प्रेरणाची गरज असते आणि हनुमंतराय ऑलरेडी ऊर्जेचं किंवा शक्तीचं दैवत आहे. त्यामुळं प्रत्येक गडावर तुम्हाला हनुमानाची किंवा गणपतीची मूर्ती पाहायला मिळेल. आणि थोडंसं पुढं आल्यावर आपल्याला जागोजागी अशा सुंदर पायऱ्यांचा पॅच लागत जाईल. आणि हा ट्रेक ॲक्च्युली खूप इझी आहे. इथं फॅमिली ट्रेकसाठी बेस्ट ऑप्शन आहे. या गडाचं वैशिष्ट्य म्हणजे जागोजागी तुम्हाला अशा माहितीदर्शक पाट्या दिसतील जेणेकरून गड एक्सप्लोअर करायला तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे. ही ऐतिहासिक वास्तू आहे, त्याचे राहिलेले अवशेष पण बऱ्यापैकी विस्कळीतच असतात पण इकडं गड संवर्धन झाल्यामुळे चांगलं पाहायला मिळेल तुम्हाला. आणि जस्ट आपण आता राहिलेल्या अवशेषांची पाहणी केली आणि थोडंसं पुढं आल्यावर आपल्याला राम मंदिर लागतं. इथं आल्यावर आपल्याला 2 मंदिरं लागतात ॲक्च्युली. एक आहे श्रीराम मंदिर, ध्यान मंदिर आहे. मे बी इथं ध्यान केलं जात असावं. आणि या बाजूला आहे श्रीराम मंदिर. ॲक्च्युली 2 प्रतिकृती आहेत. मे बी हे गणपती बाप्पा असावेत. पराक्रम से गूंजे त्रिभुवन धरती पाताल दुष्ट भंजन जल सागर करे पराजय क्रंदन. आणि तुम्हाला प्रत्येक गडावर असं पाण्याचं टाक दिसेल. आणि महाराजांच्या चातुर्याबद्दल जर बोलायचं झालं तर प्रत्येक गडावर किल्ला बांधण्यासाठी सिलेक्शन ज्यावेळेस व्हायचं त्यावेळेस गडाचा पूर्ण अभ्यास असायचा जेणेकरून त्या गडावर पाणी पुरवठा करता येईल का. कारण जी वस्ती राहणार आहे गडावर किंवा किल्ल्यावरती किंबहुना शत्रूच्या काळात जर आक्रमण झालं तर त्या संकटाच्या काळात पुरेल एवढं पाणी त्या गडावर अवेलेबल आहे का या गोष्टीची महाराज खास काळजी घ्यायचे आणि मगच गडाचं सिलेक्शन केलं जायचं. सो मंदिर एक्सप्लोअर केल्यानंतर थोडंसं पुढे आल्यावर आपल्याला 2 रस्ते लागतात. एक हा जातो खाली महाद्वार आणि चोर दरवाजाकडं जिकडं खाली उतरावं लागणार आहे त्यामुळे आपण हे नाही करत आहे. आता आपण जातोय वितंडेश्वर मंदिर म्हणजेच गडावरती. तर हा चुन्याचा घाणा आहे. तुम्हाला प्रत्येक गडावरती चुन्याचे घाणे दिसतील कारण एकतर कन्स्ट्रक्शनसाठी हा यूज केला जायचा. यातून बनवलेला चुना, ह्याच्यात ॲक्च्युली चून, खडक, वाळू आणि माती 3 गोष्टी मिक्स करून इंटरलॉक पद्धतीनं किल्ला बांधला जायचा. त्यामुळे प्रत्येक गडावरती तुम्हाला चुन्याचे घाणे दिसतील. आणि इथं आल्यावर पुन्हा हा असा उंच पायऱ्याचा पॅच लागतो व तिथं पुन्हा द्वार आहे आणि त्याच्या बाजूलाच जे दिसतो तो बालेकिल्ला आहे.
या बाजूच्या पायऱ्या आहेत ना यावाल्या, जिथून मी आत्ता आलो, त्या आत्ता कृत्रिमरित्या बांधलेल्या आहेत. पण आधी ह्या कातळ्यात कोरलेल्या पायऱ्या होत्या जुन्या काळात, जेणेकरून इथूनच वरती ये जा केलं जातं. थोडंसं वरती आल्यावर पुन्हा आपल्याला हे प्रवेशद्वार लागतं. हे ॲक्च्युली बाले किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे, जे की शिवकालापासून आजही मजबूत उभं आहे. आणि इथं आल्यावर सुद्धा तुम्हाला लेणी आणि पाण्याचे टाक लागतं, जिथं पाणी आणि अन्नाचा साठा केला जायचा. आणि इथून पुढं पूर्ण अशा खड्या पायऱ्या लागतात. जय शिवाजी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. तर ही किल्ल्याची तटबंदी. आणि हा जो 4 गाड्या दिसतात तुम्हाला, इथं आपण कार पार्क केली होती. आणि या मार्गे परत सर करून, ॲक्च्युली फॉगमुळे दिसत नाही आहे, या रस्त्याने परत बाजूला जाऊन मागे आलो होतो आणि इथल्या प्रवेशद्वाराने परत आतमध्ये एंट्री केली होती आपण. आणि आता इथून वरती जाणार आहे, परत एक पायऱ्यांचा पॅच लागतो. सो ऑलमोस्ट तुम्ही वातावरण चेक करू शकता, पूर्ण आजूबाजूला फॉग आहे. आणि हे सगळं जर अनुभवायचं असेल तुम्हाला ना, तर ट्रेक करायला शिका. कारण सह्याद्री एवढा एक्सप्लोअर करण्यासारखं आहे ना, शब्दात वर्णन नाही करू शकत त्या गोष्टीचं. तुम्हाला ते अनुभवायला लागणार. सह्याद्रीच्या वातावरणाचा काहीच नेम नसतो, ठीक आहे. कारण तुम्ही बघू शकता, जस्ट आम्ही वरती चाललो होतो आणि पाऊस सुरू झालेला आहे, ठीक आहे. कारण ऑलमोस्ट आम्ही ढगामध्येच आहे, किंवा ढग आजूबाजूनं वाहतोय. आणि इथून वरती आल्यावर समोर लागतं आपल्याला वितंडेश्वराचं मंदिर. शिवलिंग आणि नंदी पण भेटतो. आणि आता आपण मंदिरात जाऊया, पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला सभोवतालचा परिसर दाखवतो. इथंच त्या पायऱ्या लागल्या होत्या जिथून आपण परत वरती आलो होतो. आणि हे किल्ल्याचं, बाले किल्ल्याचं दरवाजा. आणि इथं आपण मागाशी थांबलो होतो. आणि मागाशी मी तुम्हाला हे दाखवलं होतं, पार्किंग वगैरे ॲटलिस्ट दिसत होतं. आता पूर्णपणे फॉग आहे. हे बघा, असं वाटतं की ढगांमध्ये आहे आम्ही. काही सुद्धा दिसत नाही आहे समोरचं मित्रांनो, ठीक आहे. इथूनच वर आलोय. हे बघा, इथं ॲटलिस्ट थोडासा पॅच दिसतोय, पण याच्या पुढं जी झाडी होती बिलकुल ब्लँक आहे, बिलकुल. आणि कॅमेऱ्याच्या जवळ असल्यानं तेवढं दिसत नाही आहे, फॉग. आणि मंदिराच्या जस्ट खाली लेणे आहेत, पण हे सुद्धा एक टाक प्रकारात येतात. 2 प्रकारचे टाक असतात. मागाशी जे पाहिलं आपण, ज्याच्यात पूर्ण टाकीसारखा शेप असतो. आणि ह्याच्यात दुसरा प्रकार म्हणजे ह्याच्यात तुम्हाला पिलर वाटतात, ज्याच्यामध्ये इथून तुम्हाला दिसतंय का बघा, पाणी जिरपतं ॲक्च्युली खाली, आणि मग साठा येऊन इथं साठतो, ठीक आहे. आणि आता आपण मंदिरात जाऊया. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भगवान महादेवाच्या दर्शनानंतर आपण थोडंसं बाहेर आलो आणि बॅकग्राऊंडला तुम्ही ढग बघू शकता माझ्या. आणि आता चाललोय मी या किल्ल्याच्या शेवटच्या पॉईंटला, म्हणजे खालून जो पीक दिसतो आपल्याला. थोडक्यात सांगायचं झालं तर 3 कोणातला एक कोण जो टॉपचा असतो, तिथं मी चाललोय. आणि बघूया नेमकं काय आहे तिकडं. आणि हाच तो 3 कोणातला एक कोण, जिथं ध्वजारोहण करून पावसाची सुरुवात झाली मित्रांनो. लेन्सवर पाणी पडले 1 मिनिट. सो पावसामुळं ब्लर झालं होतं फुटेज ॲक्च्युली. आणि आपण आता सध्या आहोत 3 कोणातल्या एका कोणावर, म्हणजे हा त्रिकोणाचा टॉप आहे. आणि इथून पुढचा व्ह्यू दाखवू तुम्हाला तर या बाजूला पुन्हा एक मोठं पाण्याचं टाक आहे, ठीक आहे.
म्हणजे इथं वरती जर बघितलं आपण तर हे बालेकिल्ल्याचे राहिलेले अवशेष आहेत आणि इथूनच त्याच्या जस्ट बाजूला इतका मोठासा पाण्याचा टाक आहे, जेणेकरून संपूर्ण गडाची ॲटलिस्ट खोली माहीत नाही याची, पण ॲटलिस्ट 6-1 महिने तरी पाणी यातलं पिलं जाऊ शकेल एवढा पुरवठा या चाकमध्ये करू शकतो. ठीक आहे. आणि या बाजूला पुन्हा एक ध्वज आहे भगवा आपला, आणि दुसरावाला जो पहिल्यांदा पाहिला होता पण तो या दगडाच्या बॅक साईडला आहे, पण फॉगमुळे दिसत नाही. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल, कारण आपण ऑलमोस्ट संपूर्ण तिकोना एक्सप्लोअर केलेला आहे. आणि असंच शिव इतिहास जाणण्यासाठी किंवा वेगवेगळे गडकिल्ले पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. भेटूया पुढच्या भटकंतीमध्ये नवीन एका ठिकाणी. तोपर्यंत जय शिवराय.